नमस्कार मंडळी, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट म्हणजे फक्त 5 मिनिटात तयार होणारी फक्त वाफेवरची मस्त चमचमीत अशी मटकीची सुकी भाजी करणार आहोत. तर ही भाजी करण्यासाठी कढईमध्ये 2 पळी तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की 1 छोटा चमचा मोहरी आणि अर्धा छोटा चमचा जिरे घालायचं आहे. जिरे मोहरी छान तडतडली की लांबसर कापलेले 2 मोठे कांदे, थोडंसं मीठ घालायचं आणि कांदा छान गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा परतून झाला की यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट, लांबसर कापलेली 3 हिरवी मिरची, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, चिमूटभर हिंग घालून पुन्हा एकदा परतून घ्यायचं. सगळ्या वस्तू व्यवस्थित परतून झाल्या की एक मध्यम आकाराचा टोमॅटो छान बारीक कापून घेतला. आता टोमॅटो मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा. टोमॅटो छान मऊसर झालेला आहे तर अर्धा छोटा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. हळद, लाल तिखट मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली 2 वाट्या मोड आलेली मटकी घातली आहे. आता चवीनुसार मीठ, 1 चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून मटकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. ही मटकीची सुकी भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा ही मटकीची भाजी बनवू शकता. आता याच्यावरती झाकण ठेवायचं. मीडियम गॅसवर एक 5 ते 6 मिनिटे वाफ काढायची. बघा, पाण्याचा एक थेंबही न टाकता मीडियम गॅसवरती एक 5 ते 6 मिनिटे या मटकीच्या भाजीला वाफ काढून घेतली आणि मस्त चमचमीत अशी मटकीची सुकी भाजी इथे तयार आहे. सगळ्यात शेवटी बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे. तर ही मटकीची सुकी भाजी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी नक्की बनवून बघा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.